राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, उपजोन्या पुढती येऊ, उपजोन्या पुढती येऊ, काला खाऊ दही भात, वैकुंठितो ऐसे नाही, वैकुंठितो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, एकमेका घालूमुखी, एकमेका घालूमुखी, सवे घेऊ उंबरी, वैकुंठितो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, बरवे नीट उत्तम, वैकुंठितो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, उपजोन्या पुढती येऊ, काला खाऊ दही भात, वैकुंठितो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. सेवेसाठी घेतलेला अभंग हा देवते प्रख्यात साधू भागवत धर्मम निराचे कळस संत श्रेष्ठ श्रीमंत संत तुकोबाराय यांचा अभंग आहे. ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्ताने आपण ज्ञानेश्वर महाराजांनी गीता माऊलीच्या अंगावर जो उत्तम मराठमोळा देशिकाम लेण्याचा साज करून घातला
म्हणजेच ज्ञानेश्वरी. त्या ज्ञानेश्वरीचा आपण सामुदायिकरित्या वाग्यज्ञ म्हणजे पारायण सोहळा त्यांच्या कृपेने आपण संपन्न केला. जशी त्यांची कृपा तसं तुम्हा अवघ्यांचं सहकार्य या सगळ्याच्या योगातनं आणि हा वाग्यज्ञ आज सकाळी पूर्ण झाला. आणि आता हा पूर्णाहुती नंतरचा प्रसाद म्हणजे कार्याचा प्रसाद. आणि अशा या कार्याच्या प्रसादाची ही जी सेवा आहे त्यासाठी हा आणि तुकोबारायांच्या अनेक अभंगातला एक अभंग आहे. उपजोन्या पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही कार्यात. ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पारायणाची सांगता तुकोबारायांच्या गाथ्यातल्या या अभंगाने करायची. म्हणजे कसं आहे तर पश्मिना जातीची शाल असावी. आणि शालीची किंमत किती? 30,000. दिल्लीत ज्ञानेश्वरी प्रवचनासाठी होतो आणि तिथे खादी ग्रामोद्योगाच्या माध्यमातून प्रदर्शन होत. त्याच्यामध्ये एका स्टॉलवर लोकरीच्या विणलेल्या शाली होती. एक सुंदर शाल मला दिसली. मी तिथल्या कर्मचाऱ्याला विचारलं की बुवा या शालीची काय किंमत. त्यांनी माझ्याकडे अशा आविर्भावाने पाहिलं. माझ्या डोळ्यासमोर अजून त्याची मुद्रा आहे की हे एडजॅप काय घेणार हे शाल. आता तो कस्टमर या नात्याने विचारलेलं. तो म्हणला सांगू का किंमत. सांगा. 30,000 रुपये. शालीसारखी वस्तू 30,000 काय किंमत. तो म्हणलं तुमच्या अनामिकेमध्ये जी अंगठी आहे ती काढा. काढली. त्यांनी ती 2.5 मीटर लांबीची शाल सगळी अंगठीच्या एका बाजूने घालून अंगठीतनं बाहेर काढून टाकली. बरोबर आहे. 30,000 रुपये किंमत योग्य. अशी पश्मिना जातीची शाल असावी. आणि वचने किम दरिद्रता तिला उत्तम खंबाच्या आखातल्या आणि शिंपल्यातल्या अस्सल मोत्याची झालर असावी. म्हणजे त्या शालीला जशी शोभा तसं ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा सामुदायिक वाग्यज्ञ आणि त्याचा समारोप तुकोबारायांच्या गाथ्यातल्या एका अभंगाने कार्याचा असा हा अभंग आहे. असा हा सुंदर समसमा संयोगाचा आहे. कार्याचा अभंग म्हणून छापील गाथ्यामध्ये हा अभंग जो आहे तो काला या प्रकरणामध्ये आहे. अभंगाची सुरुवातच अशी आहे. उपजोन या पुढती येऊ काला खाऊ दही भात. या आणि संतांच्या कृपेने आपली पात्रता सिद्ध झाल्यावर त्यांच्या कृपा प्रसादाने जो ब्रह्मविद्येचा लाभ होतो, जी वृत्ती ब्रह्माकार होते. कालच्या ओळीतला शेवटचा शब्द अनुसरून बोलायचं तर जेणे अंतःकरण बोधवे संकल्पान ये. अशी जी अंतःकरणाची संकल्प विकल्प रहित स्थिती आहे ही जी ब्रह्मानुभव संपन्नता आहे ती कशी आहे. तर ही ब्रह्मानुभव संपन्नता ही 100 नम्री गुरुधाव सोन्याच्या आणि 50 ग्रॅम वजनाच्या आणि अमेरिकन आणि बँकेच्या शिक्क्याच्या सोन्याच्या बिस्किटासारखी आहे. ब्रह्मानुभवता विप्राय का
आणि भक्ती कशी आहे तर या सोन्याच्या बिस्किटातनं एखाद्या उत्तम स्वर्ण कलाकाराने अतिशय नाजूक कलाकुसरीचे पण बिन डागाचे डाग आला ना की सोन्याचा कस कमी झाला, तसं बिन डागाचे आणि सोन्याचे उत्तम अलंकार असावेत ना, तसं भक्ती हा ज्ञानरूपी सोन्याचा उत्तम आणि झालेला अलंकार आहे. सोन्याला किंमत आहेच आहे, पण उद्या तुम्ही 50 ग्रॅम वजनाचं बिस्किट सुतळीने गळ्यात बांधून हिंडला माणसं मूर्ख म्हणतील, पण एखादा सुंदर कलाकृतीचा असा सुंदर सुवर्णालंकार तो शोभातील. तेव्हा भक्ती ज्ञानाला सुशोभित करणारी आहे, भक्ती ज्ञानाला अलंकृत करणारी आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात मुक्तीवरील भक्ती जाण, किंवा भक्तिशास्त्रकार सांगतायत धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ जे वेदांतांनी सांगितले, त्या 4थ्या पुरुषार्थावर, 4थ्या पुरुषार्थ जो मोक्ष आहे त्याची सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता हा जो श्रेष्ठ आणि 4था पुरुषार्थातला श्रेष्ठ आणि भाग आहे, त्या सायुज्यता मुक्तीच्याही मस्तकावर किरीटासारखी विराजमान होणारी भक्ती आहे. आणि अशी भक्ती ज्यांच्या हृदयात आहे ना त्यांना भक्त म्हणतात. आणि तुकोबारायांसारखे, ज्ञानोबारायांसारखे, मधुसूदन सरस्वतींसारखे, नारदांसारखे, शांडिल्यांसारखे, गर्गाचार्यांच्या सारखे अण्णा जे काही आणि बोलू शकतात ना त्या सगळ्याच श्रेय काका घाणेकर ज्या गार्ग गोत्रोत्पन्नातले आहेत ना त्या गर्ग महामुनींना आहे. बाजारामध्ये शांडिल्यांची भक्तिसूत्र उपलब्ध आहेत, नारदांची तर आहेतच आहेत, पण गर्ग महामुनींची भक्तिसूत्र अजून तरी पुस्तकाच्या दुकानात उपलब्ध नाहीत. पण गर्गाचार्यांची भक्तिसूत्र उत्तम आहेत आणि त्यावर गर्ग संहिता हा जो काही ग्रंथ आहे तो ही भक्तिशास्त्राचा खूप उहापोह करणारा असा ग्रंथ आहे, खूप ग्रंथ आहे. आता या 3 महात्म्यांची भक्तिसूत्र आहेत. मधुसूदन सरस्वतींचा भगवत भक्ती रसायन म्हणून उत्कृष्ट ग्रंथ आहे. चैतन्य महाप्रभूंचे अंतरंग शिष्य श्रीरूप गोस्वामी आणि जीवरूप गोस्वामी यांचे उज्ज्वल नीलमणी आणि वैष्णव संतोषणी हे सुंदर ग्रंथ आहेत. असे कितीतरी भक्तिशास्त्राचं विवरण करणारे एकापेक्षा एक सुंदर ग्रंथ आहेत. मग असे भक्तिशास्त्राचं विवरण करणारे त्यांनी भक्तांची जी व्याख्या केली ना त्या भक्तांचं काय वैशिष्ट्य आहे तर वेदांत दर्शनाने जीवाला प्राप्त होणारी आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिभौतिक आणि दैविक त्रिविध जी दुःख आहेत त्या दुःखाचं मूळ कारण कशात आहे. आमची वारकरी मंडळी तुकोबारांचे 12 अभंग मानत नाही, न मानेनात का. मी थोडासा वाया गेलेला वारकरी आहे. आमचे गुरुदेव राजा रानडे ते 12 अभंग त्यांना खूप प्रेम होतं या अभंगावर. त्या अभंगातला पहिला अभंगाची सुरुवातच असं आहे जन्माचे ते मूळ पाहिले शोधुनी दुःखाचे कारण जन्म घ्या. सगळ्या जीवाला दुःख भोगण्याचं मूळ कारण जर असेल तर तो जन्मच नाही तर दुःख भोगायचं कारणच नाही. भक्तांचं वैशिष्ट्य असं आहे ते जन्म मरणाला भीत नाहीत. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, कळी काळावरी घातली कास, एक एकाहुनी बळी रे बळवंत आहे. आम्ही बळी वीर गाढे म्हणतात. ते गाढे प्रचंड
असे बलवंत आम्ही आहोत. आम्हाला मरणाचं भय नाही. दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे. तो काळ बापूड वाहना होऊन माग पाय लावून पळत सुटला ना. कशामुळं? नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. भय नाही. आम्हा भय चिंता नाही धाक जन्म मरण काही एक. झाला इहलोकी परलोक आले सकळैक वैकुंठ. काय मातब्बरी आहे वैष्णवांची. ज्ञानोबा लिहितायत सततम कीर्तयस्तो मां पहा 9व्या अध्यायातला श्लोक. कही एखाद्याने वैकुंठी जावे. कुणीतरी एखादा. मग यांनी काय केलं की ही वैकुंठाची केले आगवे अवघे नाम घोष गौरवे धवळ रे विश्व. असं आहे म्हणजे पंढरी. ते म्हणजे वैकुंठात काय हा देह घेऊन जाता येत नाही. पण भूवैकुंठ जे पंढरपूर आहे ना अधिकाक्षराने एका भूवैकुंठ म्हणे तुका. तिथं हा देह घेऊन जाता येतं. तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी. ही पृथ्वी जी आहे तिथंच त्यांनी वैकुंठ करून टाकलं. अशी वैष्णवांची मातब्बरी आहे. त्यांना मृत्यूचं भय नाही आणि त्याबरोबर जन्माला येण्याचंही भय नाही. आपण सुज्ञात माझ्या बोलण्याचा अनर्थ करणार नाही. मला 1000% विश्वास आहे. जरी व्यासांचा ज्ञानोबांनी मागोवा घेतलेला असला आणि यात काही गैर नाही, घेतलेलाच आहे, प्रश्नच नाही. भाष्यकारांना जरी वाट विचारलेली असली आणि हे भाष्यकार म्हणजे मध्वाचार्य निंबार्काचार्य हे कोणतेही आचार्य नाहीत का, नंतरचेच आहेत. भाष्यकारातला रावरचा अनुस्वार हा अनेक वचनी नाहीये, बहुवचनी नाहीये, द्विवचनी नाहीये, तो आदरार्थी आहे. भाष्यकार म्हणजे भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्य. पण भाष्यकारांना वाट विचारून ज्ञानराज माऊली तिथंच थांबलेली नाही. वाट जरूर विचारली आहे पण वाट विचारून ते पुढे गेले. आचार्यांच्या बद्दल पूर्ण आणि श्रद्धा प्रेम भक्ती आदर असून हे मी बोलण्याचं धार्ष्य करतोय, सांगतो आपल्याला. आचार्यांनी संसाराची व्याख्या केली का नाही केली? काय व्याख्या आहे? पुनरपि जनन पुनरपि मरण पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे. आता माऊलीने केलेली व्याख्या पहा संसाराची. अगा उपजळे आणि निमणे इथपर्यंत शंकराचार्य आणि ज्ञानोबा आहे बरोबर. माऊली पुढे आहे 2 पावलं. त्याच्यात शंकराचार्यांनाही आपला अवमान झाला असं मानण्याचं मुळीच कारण नाही आणि ज्ञानोबाराय तर आमचे शेफारून जाणार नाहीतच नाहीत. अत्यंत नम्र आहेत ते. त्यांची विनयेची संपत्ती. पुढे आहे का 2 पाऊल? काय पुढे? हे साधची जे का मानणे. मी जन्माला आलो आणि मी मेलो हे ज्यांना खरं वाटतंय ना हा संसार. जन्माला येणं मरणं हा एवढा संसार नाही. जन्माला येणं आणि मरणं हे खरी गोष्ट आहे. खरी नाही खोटी आहे का? सबशेर खोटी म्हणून बहुतेक डोकं संपलेलं दिसतं. नाही, खरंच सांगतो, पुन्हा पुन्हा सांगतो. आपण जन्मालाही येत नाही आणि आपण मरतही नाही. गीता वाचा, आपण वाचणार. न जायते म्रियते वा कदाचित नायं भूत्वा भविता वा न भूयाः अजः नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते अन्यमाने शरीरे. देह येतो आणि देह जातो.
क्षेत्र प्राप्त होतं आणि क्षेत्र जात. पण 13व्या अध्यायात क्षेत्रज्ञ जो म्हणलेला आहे, हृदयस्थ आत्माराम जो आहे, त्याला नैनन छिंदंती शस्त्राने न जायते म्रियते वा तदा. पण आम्ही जन्मलो म्हणतो आणि मेलो म्हणतो. म्हणजे त्याच्या पुढं त्यांची झेप आहे, उपजोनिया पुढची. आम्हाला आता जन्म नको असं ते म्हणत नाही. मना येईल तो जन्म देई, भलते पुरी भलते ठाई, ते मी तुझ साकडे घालीत नाही. पण एकट आहे काय, हृदयातून तुवा न वजावे. भागवताचं उदाहरण, गजेंद्र राजाला ऋषींच्या शापामुळे गजयोनी प्राप्त झाली. पण त्यांनी शाप मागितलाय की माझी ही जी भगवत आणि उपासनेची स्मृती आहे ही तुमच्या शापानुसार गजयोनीत जरी आलो तरी कायम राहावी, कायम राहील. हा विशेष भय नाही त्याला. आम्ही येऊ घेईन मी जन्म यासाठी देवा प्रतिज्ञा आहे. इथंही उपजवण्या पुढची येऊ या अभंगामध्ये त्यांची प्रतिज्ञा आहे. आपण अशी प्रतिज्ञा करू शकतो का की या नरदेहा या लाभलेल्या आणि कालावधीमध्ये माझी उपासना पूर्ण झाली नाही, आराधना फलाला आलेली नाही, पुढला जन्म मी ब्राह्मणाचाच घेईन किंवा भक्ताचाच घेईन किंवा हरिदासांच्या घरीच येईन, आपण नाही प्रतिज्ञा करू शकत. हे प्रतिज्ञा यांची, घेईन आम्ही जन्म यासाठी आम्ही घेऊ. इथे प्रतिज्ञा आहे, उपजवून या पुढती येऊ. इथं प्रतिज्ञा आणि सुंदर आहे. आपल्याला जन्माला यावंच लागतं. भगवंत येतो त्याचं आश्वासनी आहे, अहम सृजामी, मी तो. पण अर्ध खोटं आहे काका, अर्ध सत्य आहे. अहम सृजामी हे खरं, खोटं काय, आपणहून येतो हे खोटं आहे. त्याला आणावा लागतो. आणि रूपा बळे करोनी खरे हरिदासी. ज्यावेळी परमात्मा संभवामी आत्ममायया आला इथं, नाही असं नाही, पण त्याच्या आधी सर्वांनी त्याला भरपूर ज्यावेळी आणि लोणी लावलंय ना, प्रार्थना केल्यात, गुणगान केलंय, स्तुती स्तुमन वाहिली आहेत, तेव्हा मग हा कुठं मी येतो म्हणलाय. आपणहून आलेला नाही, आणावा लागतो. आणि संत महात्मे आमचे असेल, जन्माला येणं अगर न येणं त्यांच्या हातात आहे. आपल्याला जे जे संत परिचयात असतील, विदित असतील, ऐकून असतील, चरित्र वाचून माहीत असतील, त्यातले काही संत अवतारी आहेत. काही संत मागच्या जन्मातली राहिलेली उपासना पूर्ण करण्यासाठी पुन्हा आलेले आहेत, त्यांची पूर्ण झाली आहे. पण ज्ञानदेव, तुकोबाराय, नाथ महाराज, नामदेवराय, समर्थ ही मंडळी अवतारी आहेत. भगवंताचे जसे अवतार आहेत तसे या संतांचे अवतार आहेत. मागचं काही भोगावं शिल्लक लागलं राहिलंय ते भोगण्यासाठी आलेले नाहीत, तुमच्या आमच्या जगाच्या कल्याणा संतांच्या एक कारण त्यांचं इथे येण्यात. शोधून आले संत हिताहित जगाचे दुसरं कारण. पण या दोन्ही कारणापेक्षा महत्वाचं कारण आहे भक्ती प्रेम सुख पुन्हा 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 अनुभवण्यासाठी ते आपणहून जन्माला येतात. काल्यातच आणि प्रसंग आहे, तुकोबाला सांगतायत तुम्ही असं समजू नका की राम अवतारात आम्ही त्यांच्याबरोबर नव्हतो. कुठे राम अवताराचे अंगज आहेत ना, तेच अंगज. आणि गोकुळात आले इतकंच नाही, आम्ही म्हणले आणि त्या क्षीरसागरामध्ये त्या आणि सर्पा वासुकीवर शेषावर पवडलेले असताना
निद्रा करिता होतो पायी. सवेची लंका घेतली तई वानर गोवळ गाई. सवेची चारीत फिरत. प्रत्येक अवतारात येतो जातो आम्ही. त्यांचं चरण आहे. येतो जातो. देवाचे सांगा तुका म्हणे गात देवनाम. असे संत माझं बरं आहे ते म्हणजे आम्ही येऊ भक्ती प्रेम सुख अनुभवण्यासाठी. असे उपजवून या आम्ही जन्माला येऊ. पण कुठं येऊ? पुढती येऊ. पुढती म्हणजे पुढ्यात, निकट, जवळ आहे. म्हणजे नाटकाला आपण तिकीट कुठलं काढतो? फर्स्ट रो 1 2 3 4 1 या रांगेतलं. चित्रपट पाहायला गेलो तर बाल्कनी. प्रवचन कीर्तनाला गेलो तर पुढं बसत नाहीत माणसं, मागं बसून पुढं. मग आता मागं जागाच नाही म्हणून पुढं बसतात. असे आम्ही जन्माला येऊ पण असं कुठेतरी साधी कोपऱ्यात काना कोपऱ्यात नाही बसणार. पुढची येऊ, त्याच्याजवळ येऊ. दोन भाग. जन्माला आल्यानंतर संगत कुणाची असावी? तर ती संतांची संगत असावी. संतांची संगती मनोमार्ग. आणि संतांची संगत झाली की जसं गाड्याबरोबर नळ्याला यात्रा, तसं संत संगतीतनं भगवंताची संगत प्राप्तच होते. म्हणून संतांच्या आणि देवाच्या अशा संगतीत आम्ही येऊ. पुढती येऊ. उपजवून या पुढती येऊ. एकदा येऊ का दोनदा येऊ का नाही, पुन्हा पुन्हा येऊ, वारंवार येऊ. पण त्यासाठी आम्हाला नरदेहच पाहिजे असाही त्यांचा अट्टहास नाही. नामदेवरायबा काय म्हणतात? वृक्ष करसी तरी आमची ना नाही. पण त्या आमच्या वृक्षातनं ज्या फळ्या निघतील, जे वासे निघतील, जे खांब निघतील, ज्या तोळ्या निघतील ना, त्या तुझ्या मंडपाला लागल्या पाहिजेत. वृक्ष करसी तरी मंडप मेखलाचे निमित्ते. पण नाही तुला वृक्ष करायचं ना आम्हाला, पक्षी कर ना. पक्षी करसी तरी चार्याचे निमित्ते. नाही नाही आम्हाला लोह लोष्ट पाषाण म्हणजे संसार वृक्षाच्या ज्या निकृष्ट फांद्या सांगितल्या त्यातले लोह यांचा कधी उद्धार व्हायचा हो? लोखंडाचा दगडाचा उद्धार कधी व्हायचा? असं केलं दगड तरी चालेल, आमची काही तक्रार नाही. पण पाषाण करसी तरी पायरीचे निमित्ते. त्याची गंमत आहे. आमच्या दगडातनं सिंहासन व्हावं नाही, पांडुरंगाची मूर्त व्हावी, आम्हाला रोज पंचामृत घालावं लोकांनी. नाही नाही, पायरीचे निमित्ते का? नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, संत पाय हिरे देती बरी. काय शिकल? पण तुझे द्वारी वसे आयसे काय. पक्षी कर, वृक्ष कर, दगड कर, पण निकट तुझ्या असलं पाहिजे. एवढीच. एकदा नाही दोनदा नाही, पुन्हा पुन्हा उपजवून या पुढती येऊ. म्हणायचे कंसात आहे. एकदाच नाही, पुन्हा पुन्हा हे कंसात आहे. पुन्हा पुन्हा एकदा नाही. मला साधं उदाहरण आहे. स्वर भास्कर, सुरश्री आणि असे पंडितजी भीमण्णा जोशी त्यांचा आणि जो काही मेघ मल्हार आहे किंवा त्यांचा गुजरी तोडी आहे किंवा त्यांचा दरबारी कानड आहे, हे आपल्याला येतो त्या रागातला राग नाही, हे संगीत राग आहे. हे किती वेळा ऐकले म्हणजे कंटाळा येतो. तसं भक्ती प्रेम जे आहे ना, ते किती वेळा अनुभवल्यावर नाही बाद झालं गो आता नको. नाही नाही, पुन्हा 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 पुन्हा.
तो मज, अरे ज्ञान्यांचे राजे प्रार्थना करतायत, आपला भाव सांगतायत, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग, पुन्हा पुन्हा आम्हाला आणि तो प्राप्त व्हावा, त्याचं दर्शन, त्याचा स्पर्श, त्याच्याशी बोलणं, त्याच्याशी हितगुज, त्याच्या पायाची रत, त्याची सेवा. मग ज्ञान आणि भक्ती यांचा विरोध आहे का? ज्ञानाला अलंकृत करणारी विरोध नाहीये, समन्वय आहे. एकंदरच समन्वय आहे पहा. जरी ठासून सांगत असलो आम्ही की ज्ञानमूलक भक्तिप्रधान कर्मयोग शास्त्र आहे, तरी मध्ये काय आहे? भक्ती आहे. जे पुरणपोळी असती, वर कणिक आहे, मध्ये खाली कणिक, मध्ये काय आहे? पुरण आहे. तसं ज्ञान असो, कर्म असो, योग असो, काही असो, भक्ती ही मध्यवर्ती आहे. भक्तियुक्त ज्ञान, भक्तियुक्त कर्म, भक्तियुक्त योग. 6व्या अध्यायाचा शेवट पहा. सर्वाकडे भक्ती आहे. एका भक्तीपुरती भक्ती नाही, भक्तियुक्त कर्म, भक्तियुक्त ज्ञान, भक्तियुक्त उपासना, भक्तियुक्त योग. भक्तियुक्त भक्ती हे काय सांगायचं कारण नाही, म्हणजे पिवळा पितांबर म्हणण्यासारखं आहे. किती वेळा, पुन्हा पुन्हा, सातत्याने का आविटाने. भक्ती हा रस आहे. साहित्यकाच्यात वाद आहे की भक्ती हा नवरसात रस आहे का नाही. साहित्यानं वाद घालू द्या, पण भक्ती रस आहे. आणि असा रस आहे की तो विटणारा रस नाहीये, अविट रस आहे तो. अविट गे माय विटे ना, विटे ऐसे नाही सुख, असा अविट रस जर काही असेल तर तो भक्ती प्रेम रस आहे. असा तो भक्ती प्रेम रस चाखण्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा उपजवण्या पुढची येऊ. आणि काय करू? पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात सांगतायत, काला खाऊ दही भात. आम्ही दही भात हा जो काल्याचा प्रसाद आहे, त्या दही भाताचा आम्ही काल्याचा प्रसाद म्हणून सेवन करू. काला खाऊ दही भात. संस्कृत मध्ये अन्न हा शब्द जाणीवपूर्वक फक्त भाताला वापरलेला आहे. फक्त भाताला संस्कृत भाषा अन्न म्हणते. आपल्या सगळ्या भाषा या संस्कृतच्या माहेरवाशिणी आहेत. कानाडीमध्ये सुद्धा फक्त अन्न हा शब्द भातासाठीच वापरला जातो. केलसांना, मसरांना, चित्रांना अन्न. मग काला खाऊ दही भात. आमची भात का नाही म्हणले तुकोबाला? वरण भात का नाही म्हणले? तूप मेथकूट भात का नाही म्हणले? काला खाऊ दही भात. तांदूळ जे आहेत, तांदूळ शिजले तसं आपलं कर्म जे आहे ना, कर्मबीज, ते कर्मबीजातलं कठीणपणा जाऊन कर्मबीज शिजलं पाहिजे असं त्यातला लक्षार्थ आहे. कर्म नुसती तांदूळ खातो का आपण? नुसती तांदळाची पिठी खातो का? शिजवतो ना, शिजल्यावर ते खाण्यास योग्य होतात. आणि असा तो कर्मबीजाचा भात झाला म्हणजे त्याच्यावर अत्यंत रसयुक्त, अत्यंत मधुर असं भक्तिप्रेमाचं असं स्निग्ध दही आहे. असा दही भात. अण्णा वारकरी आहे. पंढरपूर काला झाल्यानंतर काल्याचा प्रसाद घेऊन पौर्णिमेला सोडत असताना काय करायचं तर तुकोबाला सांगतायत की मुरडीव. मुरडीव म्हणजे करंजी, पण कशी करंजी? काचलेली नाही, मुरड घातलेली. काचलेली करंजी जी आहे ना, ती जर माया राहिली नाही ना,
बाकी कुठं माया नको, पण करंजीला माया पाहिजे. हा. माया जर करंजीला राहिली नाही तर ती तळणीमध्ये असणार, तळणी खराब होणार. पण मुरड घातलेली जी आहे ना, ती तळणी खराब होणार नाही. मग असं आहे, दही भात आणि मुरडी असे 2 पदार्थ सेवन करून पण पांडुरंगरायाचा निरोप घ्यायचा. काला खाऊ दही भात का अत्यंत सात्विक, अत्यंत अत्यंत पौष्टिक असं जर काही अन्न असेल तर दही भातासारखा दुसरा भाग नाही. उपजवण्या पुढची येऊ काला खाऊ दही भात. काय हा दही भात? काव्याचा प्रसाद म्हणून जो दही भात आहे, भागवतामध्ये वर्णन आहे, मसृण कवलम. मसृण शब्द जो आहे तोच कानाडीमध्ये भ्रष्ट स्वरूपात मसर म्हणून आलेला आहे. मसरांना मसृण कवलम. ज्यावेळी आणि गोपाल कृष्ण काल्याच्या आणि सोहळ्याच्या प्रसंगी प्रशस्त खडकावर बसलेला आहे, त्याच्या डाव्या हातामध्ये दही भाताची मूद आहे. मसृण कवलम, काला खाऊ दही भात. काय मूल्य आहे त्याचं, काय महत्व आहे? वैकुंठितो ऐसे नाही. वैकुंठात हा काला प्रसाद दही भात खाण्याचं भाग्य नाही. आणि मिळावं म्हणून आले, त्यांचं काय झालं? काव्याचे असे देवजारी झाले मासे. भगवान म्हणले, अरे तुम्ही ठग तर मी माठ. तुम्ही गोपाळ म्हणून आला असतात ना, तुम्हाला काला मला द्यावाच लागला असता. पण बरोबर तुम्ही आलायत मासे होऊन ना, वाट बघा काला मिळतोय. अहो काकडले हो संध्याकाळपर्यंत. भोजन झालं. आता प्रीती भोजन फक्त निमंत्रण पत्रिकेत छापतात. पानाला किती आणि भाव आहे, पात्री किती रुपये पडतात, ह्या आकडा जेवण घालणाऱ्याच्या डोक्यात असतो आणि जेवणाऱ्याच्याही डोक्यात असतो. तसं नाहीये तिथं. खरं प्रीती भोजन आहे तिथं. आता खरे मंगलमध्ये भोजन असतं, प्रीती किती असती हा सर्वे करण्याचाच विषय आहे. भोजन आहे, भोजन नाही म्हणून कसं चालेल? आणि निगुतीने नाही आहे. परत तुम्ही जीवन कधी खुर्ची सोडताय आणि मी खुर्ची कधी पकडतोय? संगीत खुर्ची नंतर, इथं संगीत खुर्ची. काय निवांत जेवता? झाले संतांचे संगती बर्वे भोजन निगुती. निवांतपणे कुठला आले निवांत? अविंद अधिक होता ना, सांगलीमध्ये एक अनंत आणि मंगल कार्यालय आहे. सिव्हिल हॉस्पिटल रस्त्यालाच आहे. तिथं जेवायला गेले 33 दाम्पत्य, 33 ब्राह्मण, 33 कुमार, 33 कुमारिका. असं त्यांनी इतकं पान घातलं अधिकाच्याने. तिथं टेबल खुर्च्या, टेबल खुर्च्यात वगैरे ते वाढणारे जे होते ना, वरण भात कुठं अजून लिंबू पिळून कालवतोय तोपर्यंत मसाले भात, तोपर्यंत तो जिलबी. मी त्याला बोलवलं पुढं. तो म्हणलं काय हो? मी म्हणलं अरे असं कर. म्हणलं काय करू? अरे तू कालवूनच आण ना, म्हणजे आम्हाला ते तरी सर्व नाही. तो निगुतीने कुठलं आलंय? कधी पंक्ती पार पडताय हा त्यांचा हेतू. तिथं भोजन निगुती आहे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठात नाही. वैकुंठात बऱ्याच गोष्टी नाही. तो बऱ्याच गोष्टी नाही. वैकुंठात भजन आहे का? वैकुंठात पारायण, वैकुंठात नामस्मरण, वैकुंठात भक्तिप्रेम, हे काही नाही हो. काय करायचं त्या वैकुंठात जाऊन? त्या वैकुंठातनं जे महात्मे इथे येत आहेत, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी,
ते जर वैकुंठात, अरे ते काय भगवान येतोय. नाहम वसामि वैकुंठे योगिनाम हृदयरवो मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. काय करायचं वैकुंठ? वैकुंठ शब्दाचा उगाच आला म्हणून सांगतात. परब्रह्म स्वरूप अनुभवाच्या स्तरावर भेद बुद्धीचा निराश होऊन अनुभवता 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 जिथं मती काय वैकुंठित होते ते वैकुंठ. वीचा केला ठोभा. वीत म्हणजे जाणणे, जाणीव नेणीव भगवंती. पुन्हा कालच्या विषयाकडे वळत नाही, आपल्याला काल याचा विचार करायचा आहे. ही वैकुंठ ही अनुभूती स्थिती आहे. आता पुराणामध्ये वैकुंठ लोकाचं वर्णन आहे, व्यासांसारख्या महात्म्याने केलेलं आहे. आपल्याला खोटं म्हणण्याचं काही कारण नाही. पण वैकुंठापेक्षा या मृत्यू लोकामध्ये आपण जर जे का भक्तिपंथा ओटंगले किंवा तू झडझडोनी वैलानी, हे वैकुंठी जे वाटेल असं म्हणले का ज्ञानोबा आहे? काय म्हणले? ते भक्तीचे वाटेला या पाविसी अव्यंग निजधाम माझे. भक्तीचे वैकुंठात नाही, वैकुंठीत व्हायचे नाही नाही. कवळ म्हणजे घास. कशाचे? काल्याचे. कवळ काही काल्याचे. मग हा जो घास आहे, हा जो कवळ आहे, त्याचा आणि काय विशेष आहे? तिसऱ्या चरणात सांगितले, एकमेका घालू मुखी. बोलतो हा, माफ करा. फक्त लग्न समारंभाच्या दिवशी अनेकांच्या उपस्थितीमध्ये तुम्ही तिला आणि तिने तुम्हाला, की ते फोटो सेशन करणारे ते लगेच क्लिक करतातच. पुन्हा कधी म्हणजे करत आता तुम्हाला माहिती निदान त्या दिवशी तरी जाहीरपणे आग्रहपूर्वक. अरे पण हे वैष्णव, हे गोपाळ असे भाग्यवान आहे, एकमेका घालू मुखी. एकमेक म्हणजे ह्या गोपाळ आणि त्या गोपाळात तर प्रश्नच नाही. भगवंत आणि गोपाळ, गोपाळ कृष्ण आणि तो गोपाळ एकमेका घालू. वर्णनाच आहे. बिभ्रत वेणू जठरपटयो असे भगवान बसलेत. मस्तकावर मोरपिसाची वासुदेव टोपी आहे. कर्णिकम कर्णिकायाम, कानामध्ये तांबडा चाफा पांढरा चाफा अशी जी फुलं आहेत ना, त्या फुलाचा अलंकार करून आम्ही लहानपणी करत होतो. कानामध्ये पोचलेला आहे पांढरा चाफा तांबडा चाफा. त्याचा गळ्यामध्ये वन फुलांच्या माळा आहेत, पानांच्या माळा आहेत, गुंजांच्या माळा आहेत, रान फुलांच्या माळा आहेत. त्या सगळ्यावर वैजयंती माळ गळा तो श्रीमंत आहे. भरजरी पितांबर आहे कासेला, त्याच्यावर शेला बांधलेला आहे घट्ट, त्याच्यामध्ये वेणू खोवलेली आहे. आणि असे प्रसन्न वदन भगवान बसलेत. डाव्या हातावर मसृण कवलम दही भाताची मूद आहे आणि बोटामध्ये नाना प्रकारचे आचार. गुजरातीमध्ये त्याला आचार म्हणतात, आपण महाराष्ट्रात त्याला लोणचं म्हणतो. ती लोणची आहे. आणि गोपाळ कसे बसलेत? कमलाकार गोपाळ बसलेले आहे. कमलाकार, कमलाकार म्हणजे भगवंताच्या अगदी निकटचं जे गोपाळांचं वर्तुळ आहे, त्या दोन गोपाळांच्या मागची जी आणि वर्तुळ आहे गोपाळांचं, त्या गोपाळाचं डोकं जे आहे ना, त्या पुढच्या दोन गोपाळांच्या बरोबर मध्ये आहे. म्हणजे कुणाच्याही डोक्यात कुणाचं डोकं येत नाहीये. प्रत्येकाला भगवंताचं मुखकमल हे दिसतंय. आम्ही गेलो एकदा संगीत स्वयंवर पाहिला, भरतनाट्य पुण्यामध्ये, पूर्वीचा सोशल क्लब सदाशिव पेठ. मला काही पहिल्या रांगेचं काही नाही ठीक मिळू शकत. दुसरी
योगायोगाने माझ्या समोर जे ग्रस्त होते ते कोल्हापूरहून आलेले होते. त्यांच्या डोक्यावर बादली फेटा होता. मी त्यांना म्हणलं बाबा माफ करा, पण माझी एक विनंती आहे, हा फेटा जर तुमचा काढून ठेवलात ना तर मला रंगमंचावरच्या सगळ्या नटांच्या आणि अभिनय मला पाहता येईल. तुमचा फेटा. ते म्हणले काय म्हणून. याच्यावर आणि एक बातमी. बापरे. ते म्हणले ह्या खुर्चीपासनं भरतनाट्याच्या छतापर्यंत पोकळी जी आहे ती मी तिकीट काढलंय. कोण सांगणार तुम्ही फेटा काढला म्हणून. हा तसं ते गोपाळ कोणी कुणाच्या आड नाही, अशी ती कमलाकार रचना आहे. आणि असे ते गोपाळ. त्यातल्या एका गोपाळाला, गवळ्याच्या मुलाला काय संतांनी वर्णन केलं. गवळ्याची ताक फिरे कोण पोरे चांगली, पण याचा छंद याच्या देऊ. कृष्णाला या गवळ्यांच्या मुलांचा छंद आहे, प्रेम आहे. तयाचे आम्हा व्यसन माऊलीच्या भाषेत सांगायचं. मग एखाद्या गोपाळाला त्याने खून करायची कशी सांगायचं नाही. नेत्र पल्लवी अगर कर पल्लवी. नेत्र पल्लवी ही भाषा आहे. आता नाही खेळत मी, पण लहानपणी खेळलो. आणि विशेषतः लॅडीज खेळायला बसलो ना, मग शेवटच्या पाणी हुकूम, हातात काही नाही. मग आपले भिडवायचं त्याला विचारायचं नेत्र पल्लवी कळी का. किंवा आणि तुळजापूर भवानीचे, अंबाबाईचे, रेणुका मातेचे जे आणि संबळ गळ्यात घेऊन टाक गळ्यात घालून भिक्षा मागणारे जी भूते आहेत ना, हा इकडे उभा असतो संबळ वाजवत, तो तिकडे उभा असतो. तुम्ही त्या संबळ वाजवणाऱ्याला 1 रुपया दिलात, तुमचं नाव आनंद रामचंद्र घाणेकर. तो बोटाच्या खुणा करून सांगतो. पलीकडचा जो उभा आहे तो सांगतो आनंद रामचंद्र घाणेकर. कर पल्लवी, नेत्र पल्लवी, कर पल्लवी. स्वतंत्र अभ्यास आहे. तसं त्यांनी नेत्र पल्लवी करून सांगायचं की उघड मुख तुला घास देणार आहे. आता त्याला केवढा आनंद. काही शब्द आहेत का. गोपाळ कृष्ण आपल्याला भरवणार, केवढा आनंद. त्यांनी हा करायचा. भगवंतांनी दही भाताचा घास त्याच्या मुखापर्यंत न्यायचा, पण त्याच्या मुखात न घालता मग बाकीच्या मुलांनी त्याची थट्टा. तो गोपाळी महावस्था, तो उठायचा जाग्यावर. तो कृष्णापाशी यायचा. आपला डावा हात त्यांनी कृष्णाच्या उजव्या खांद्यावरनं माग मानेकडे घालायचं. डाव्या हाताने त्याचं मानगुट धरायचं. मी मानगुट शब्द वापरतोय. कंबुग्री व कंठ वगैरे काही नाही, मानगुट धरायचं. उजवा हात त्याच्या मुखात घालायचा आणि त्याच्या मुखातला घास काढून घ्यायचा. आपण मटकवायचं. तू नैला तर मी नैले पेट जायचा. अशी मुलं होत. एकमेका घालू मुखी. आणि असा हा भोजनाचा सगळा प्रकार चाललेला असताना सवे घेऊ उंबरी म्हणजे गर्जना. हो, भोजनाचाच विषय निघाला म्हणून सांगतो. भोजनाला अनेक निमित्त असतात ना. लग्नाचं भोजन आहे, व्रतबंध झाला भोजन आहे, वास्तुशांत झाली भोजन आहे, नामकरण झालं भोजन आहे, कितीतरी पंक्ती आपला. आणि उत्सव झाला, उत्सवाचा प्रसाद भोजन आहे. यज्ञ झाला, यज्ञ प्रसाद आहे. दिवसाचंही दिवसाचं भोजन आपण गप्पा मारत ठेवतो का. नाईलाज म्हणून आपल्याला या व्यवहारात राहायचंय, व्यवहारी जगात. म्हणून काहीतरी संबंधासाठी आपण. आणि वाईट असतं का ते भोजन. चांगल्या आमसुलाची चटणी असती, तांदळाची खीर असती, वडे असतात, कढी असते. उत्तम उत्तम असतं सगळं. पण कोणी दिवसाचं जेवण आलंय गोड तोंडाचं, काय काय बेत होत नाही. सवे घेऊ हुंबरी. अरे
तुम्हाला सांगतो अनुभव सांगतो. मी पदवी घेऊन बाहेर पडलो आणि भांडारकर प्राच्य विद्या मंदिर संशोधनाचे त्या केंद्राचे त्यावेळेचे सर्वा आर्यन दांडेकर ते मला म्हणले, बघ तुझी इच्छा असू नसो माझ्यासाठी तुला एक कराय काय, तू भांडारकरचा आजीव सदस्य हो. आजीव सदस्य म्हणजे काका माहित आहे का, जन्मभर सदस्य आणि गेल्यानंतर कंडोलन्स मिटिंग होऊन घरच्या पत्त्यावर ठराव येतो त्याला आजीव सदस्य म्हणते. भांडारकरचा सुवर्ण महोत्सवचा 50वा वाढदिवस. प्रमुख पाहुणे होते भारताचे त्यावेळेचे पंतप्रधान पंडितजी आणि पंडितजींच्या बरोबर सगळ्या आणि लाईफ मेंबर्सना भोजन होत. सभा झाली त्या आम्ही भोजनासाठी जो उत्तम शामियाना घातला होता तर पंडितजी यायचे भोजनाला, एवढा भव्य शामियाना होता. बसलो, पंडितजी बसले. महाराष्ट्रीयन खास पुरणपोळी कटाची आमटी असं बेत होता. पंडितजी काय जेवायला बसते होय, त्यांनी एक पुरणपोळीचा तुकडा आणि खाल्ला, एक आमटीचा आणि घास घेतलं त्यांनी भाताबरोबर आणि उठले. पंडितजी उठल्यावर बाकी सगळे सदस्य जे होते ना ते मोस्ट सिनियर होते हो, ते उठून पंडितजींना पोचवायला निघाले. मी फळ जेवत बसलो. आर्यन दांडेकर म्हणले, हे गाढवा ही जेवायची वेळ आहे का? ते पंडितजी अहो म्हणलं खूप सुंदर भोजन आहे, ते भोजन घ्यायला म्हणले कट्यात चल काय करायचं. तसं हे जे भोजन आहे ना, एकमेका घालू मुखी सवे घेऊ हुंबरी, गर्जना करत आरडा ओरडा असं करत, पण हा सगळा आरडा ओरडा आक्रोश नाहीये, प्रेमानंद आहे, तो प्रेमभाव आहे. मी तरी काय करू, कबीराने शब्द वापरलाय. ते म्हणतात भक्ती जी आहे ना, या भक्तीतली मस्ती जोपर्यंत अनुभवता येत नाही ना तोपर्यंत भक्तीच नाही. भक्तीची मस्ती आहे महाराजा. साधी गोष्ट आहे, मद्यार्क पिऊन जर माणसं देह विसरतात, भक्तिरस प्राप्त केला ना कुठं आणि देहभाव राहील का. सवे घेऊ मुंबई हे सगळं कुठं सात शेवटी त्यांना तुकोबारा सांगताय. तुका म्हणे वाळवंट, तुकोबारा सांगतायत हे सगळं हा सोहळा हा वाळवंट आहे. आणि वाळवंट कसं, बरवे नीट आणि उत्तम तीन शब्द वापरले. बरवे आहे का, बरवे आहे वाळवंटामध्ये काही पिकत नाही, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नाही. हे वाळवंट वासनांचं पीकच येत नाही, संकल्प विकल्पाचं पीकच नाही, असं वाळवंट बरवे. दुसरं विशेषण आहे नीट, म्हणजे समपातळीत असणार. समम पश्यन्ति सर्वत्र सुखदुःखे समीकृत्वा, सुंदरपणाची साम्यता, समचरण दृष्टी, समचरण समता. देव आणि भक्त, देव आपलं देवत्व ज्यांच्यासाठी विसरतो आणि त्यांच्या बरोबर आणि नाचतो हसतो बागडतो, अशी समता भेद नाही. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. नीट आणि उत्तम का, तर त्या आणि निर्वासनात्मक अंतःकरणामध्ये, विकाररहित अंतःकरणामध्ये, वृत्तीरहित अंतःकरणामध्ये काय आहे, अंतःकरण राहता. त्याचं काय झालंय, मधुसूदन सरस्वती वाचा, दुर्दस्य भगवत धर्मात धारावाहिकतांग. आपलं चित्त जे विषयाच्या चिंतनाने ज्याला जडत्व प्राप्त झालंय ते भक्ती प्रेमाच्या आसेनी ते द्रवीभूत होतं, ते पाघळतं, त्याला पाझर फुटतो
आणि असं द्रवीभूत झालेलं चित्त धृतस्य भगवत धर्मात धारावाहिकता, त्याची धार वाहते. ती कुठं जाते? धार वाहत ती भगवंताकडे जाते आणि ती धार भगवंताला वेढते. मच्चित्ता हा गीतेच्या शब्दात सांगायचं तर मदत प्राणा बोधयंत परस्परम असे ते. आणि वाळवंट बर्वे नीट असं ते वाळवंट आहे. आणि वैकुंठित वायसे नाही कवळ काही काव्याचे अभंगाचा एवढा आणि आवश्यक असा आणि भावार्थ सांगितलं. आता काव्याचा प्रसंग आहे. सगळे गोपाळ, बलराम, गोपालकृष्ण ही सगळी मंडळी आणि यमुना तटाची वृंदावनामध्ये आलेली आहे. गवळणीच्या अभंगात सांगतायत आमचे सगळेजण. चलाबाई पांडुरंग पाहू वाळवंटी. आपण चला जाऊया. कोण म्हणतायत? ह्या गोपी ज्या आहेत ना श्रेष्ठ सासवा, त्या म्हणतायत चलाबाई. सुना काय बिशाद आहे चलाबाई म्हणायला? सासवा आहेत तिरक्या नाही. चला आपण सगळ्या जणी जाऊ. सासवा आहेत का? ज्ञानाच्या अधिकारी, ज्ञान परस्थिती लेकी. त्यांनाही काय बघू नये असं वाटतंय का? भागवतकारांची विशेषण वापरलीत ना, त्या कशा आहेत? मदर्थे त्यक्त देहिका अशा आहेत. नवे नवे आणि वापरलाय शब्द ते. त्या कशा आहेत? रस लंपट हा त्याचा शब्द आहे. आणि हा रस कोणता आहे? भक्ती प्रेम रस आहे. पण त्यांनाही जायचंय. मग त्या काही परतंत्र आणि काही स्वतंत्र आहेत. मग त्या विचारत आहेत वृंदावनी वेणू आहे. हे सगळं आपण प्रोज मध्ये चाललंय. हे खरं टाळ पखवाज विणा याच्या साथीवर असं हे आणि दणक्यात कीर्तन व्हायला पाहिजे कार्यातून. आणि ते टाळकरी नाहीत, वारकरी संप्रदायाची मंडळी नाहीत. त्यामुळे आपण दुधाची तहान दाखावं. हे खरं टाळ लावणी मृदुंग स्तुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने असा हा भाग आहे सगळा. वृंदावनी वेणू कवणाचा वाजे माय. ते माय वृंदावनामध्ये कोण वाजवते हिला ठाऊक नाही का? पण तिला आईच्या मुखातनं वाजवा. तुला माहित नाही का? तो काना नंदनंदन तो वाजव असं. मग मी जाते. काही निघाल्या सुना निघळत नाही हुशार. त्या नाही जायचो. त्याने काय केलं? घरातून पाण्याचा डेरा भरला होता. अंडा भरला ओलंडून दिता करी घट. मिस पाणी असे गोविंदाची चट. चाले झडझडा ओसून दोन्ही वाट. सगळ्या आल्या. चला बाई पांडुरंग का कशासाठी? पाहू वाळवंटी मेळविला काला. काव्याचा आणि थाट काव्याचा प्रसंग, काव्याचा आनंद आहे तिथे. आणि भोवती गोपाळांची राखी. नुसत्या निघाले नाहीये. त्यांच्या हातामध्ये औक्षण करण्यासाठी तबक आहे. त्याच्यामध्ये निरांजन आहे. त्याच्यामध्ये दृष्ट काढण्यासाठी फुलं आहेत, हळद आहे, कुंकू आहे, अक्षता आहेत. अशा आरतीयांची दाटी संतांनी वर्णन केलंय. असेच काही मंडळी. बरं वर आकाशामध्येही दाटी आहे असोळा पाहण्यासाठी. आणि अशा या सगळ्या आनंदाच्या मध्ये हा काव्याचा प्रसंग आहे. भोजन आहे. भगवंतांनी त्या दिवशी सांगितलं हे पहा रोज तर आपण ज्याची त्याची शिजोरी जो तो आपण खातो. आज काय करू? आज आपण सर्वांच्या शिजोऱ्या एकत्र करू. ठीक आहे. आता सहली निघतात असं नाही. शाळेत असताना सहली निघत होत्या. पोलारची खान जी पाहिली ना मी सोन्याची, ती माध्यमिक शाळेत असताना शाळेतनं निघालेली सहल
पण मी खोळा. मला असं वाटलं तसं, आणि नर्मदा काठचे डोंगर फोडून संगमनेर आणतात ना, तशा सोन्याच्या चिपाच्या कुठला आलंय हो, पाठीभर मागची कुठे एक गुंज भरतरी सोनं त्यातनं टिकतं कोणाचं. तेव्हा भ्रमनिराश झाला. तोपर्यंत मी काका अशा कल्पनेत होतो की सोन्याची खाडना हे मोठमोठे सोन्याचे दोंडेच्या तसं सहलीला गेलो आणि आमची साजूक तुपातला भरपूर आणि असं तूप घालून सुंदर भाजून काय उपीट करतात, शिरा करतात. पाणी का कमी घालतात मला कळत नाही हो. दूध नका घालू पण पाणी घाला ना भरपूर. शिरा लुबलुबीत झाला पाहिजे, कोरडा उपयोगाचा नाही. शिरा असो उपीट असो ते लुबलुबीत, म्हणजे ज्याला इंग्रजीत लुब्रिकंट म्हणतात ना इंजिनसाठी, तसंच शिरा अगर उपीट हे लुबलुबीत झालं पाहिजे. पुढल्या वेळेस कराल तेव्हा हे लक्षात घ्या. तसं उत्तम शिरा करायची. बटाट्याच्या अतिशय पातळ काचऱ्या काढून त्या पाणी न घालता तेलात वाफवायची काचऱ्या उत्तम. आम्ही कणकेच्या पुऱ्या काका खायला आणि लागलो ना ते महाराष्ट्रात आल्यानंतर. जमखंडीत होतो पर्यंत कणकेची पुरी करतात हे आम्हाला माहित नव्हतं. पुरी म्हणलं की रव्याची, रवा दुधात विजवायचा, तो पाट्यावर दंड भरून येईपर्यंत कुटायचा आणि मग त्याची पुरी करायची. एकदा करून तरी पहा, मी असलो तर मला बोलवा. आणि उत्तम पुरीची भाजी असं. पण काय ते गुरुजी आमच्या तिथं गेलो ना सहलीच्या ठिकाणी, मुलांनो शिऱ्यात शिरा घाला, भाजीत भाजी घाला, पुऱ्यात पुरा. अहो काय पुरी काहीतरी केलेलं यायचो. तिथे काय नाही बघ तू इतकं काय मन लावून करू नको, तिथं तू केलेलंच मला खायला मिळेल असं काही सांगता येत नाही. तसं भगवान म्हणले बा सर्वांचं एकत्र करायचंय, पण माझे आहे तैसे पाहे नाहीतरी घरा जाय चोरोनिया माये नवनीता मृदू सबाय नवनीत जैसे सज्जनाचे चित्त. चित्त मृदू का, विषय विकार रहित झाल्याशिवाय चित्ताचा जडपणा जात नाही. विषय विकार बाहेर गेले चित्त मृदू. असं मृदू नवनीत म्हणजे चित्त घेऊन या. कवी महाराज सांगतात परमार्थात मुख्य भांडवल काय, चित्त मिले. कबीर वाचा, चित्त मिले तो सब मिले, नाही तो फुकट संग. म्हणजे कबीराने फार गोड शब्द सांगितलं, म्हणजे तुकोबाला फार कडक शब्द वापर. ते म्हणतात जवळी नाही चित्त, अभंग वृत्त आहे, दंड आहे. काय मांडिले प्रेत. परमार्थातल्या ज्या क्रिया आहेत ना त्या सगळ्या आपण करत असताना त्याच्या मागे चित्त नसेल ना तर काही उपयोग नाही. चित्त मिले तो सब मिले. असं चित्त घेऊन या. तुकोबाला ज्ञानोबा म्हणले कुणाला घरी जायला सांगतोस आता. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळे. अरे संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत आहात आणि पुण्य धर्म केला. जाळूनी संसार बैसलो अंगणी. गुरुजींचं एक वाक्य सांगतो, ते म्हणायचे आनंदा तुझ्या माझ्या सारख्यांचा जेवढ्या चुली आहेत ना त्या सगळ्या चुलीवर अधिकार आहे, पण म्हणायचे एक वेळेपुरता. एक वेळेपुरता. आपलं इथं बरं आहे इथंच टाका मुक्का नाही, एक वेळेपुरता. पण तेव्हा आमची चूल पेटवणार आणि लोकांच्या चुलीवर अधिकार सांगणार नाही चालणार. आपली चूल विझवली तर बाकीच्या चुलींच्यावर एके वेळेपुरता अधिकार. जाळून संसार बैसलो, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला.
सर्वांची नाचून मला म्हणली, अण्णा आम्हाला फक्त लग्नातच हार घातला, तुम्हाला रोज घालतात, तिला त्याच अप्रूप वाटत. म्हणलं तू परमार झाला का? खरंच म्हणले हा बापू. म्हटली की अण्णा रोज तुम्हाला हार काय करतो सांगण्याचं कारण जाळून संसार. तर मग हा सर्वव्यापक अधिकार आहे. पण आम्ही आमचंही आणि परमार्थाच्या निखाऱ्यावर संसाराचे पापड भाजणार नाही चालत. तसं कुणाला सांगतो घरी जायला नाही म्हणजे तुम्ही नको आम्ही नाही. एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोडे. बाकीच्यांच्या सुद्धा कशाही असो का शिजोरी काय लक्षण आहे तिथं लक्षणेनी वर्णन आहे. शिदोरीचे पाप पुण्य. जीवाची शिदोरी ही पाप पुण्यात्मक आहे आणि शिवाची शिदोरी ती शुद्ध सत्व प्रधान आहे. तिथं मलिन पुण्य नाहीये, शुद्ध पुण्य आहे. माते जेणे जे पाविते ते शुद्ध पुण्य ज्ञानोबांनी व्याख्या केली अशी आहे. मग बा मूळच्या अलंकारामध्ये जर भर घालायची असेल तर मूळच्या अलंकारातलं सोनं ज्या कसाचं आहे, भर घालायचं सोनं जे आहे ते त्याच कसाचं पाहिजे ना. आणि ते जरा जरी हलकं असलं तरी मूळच्या सोन्याचा कस ज्ञानोबांनी कबूल केले त्याचाही कस कमी होईल जर त्या छिणकस घातलं तर. भगवंताच्या चित्तामध्ये आपलं चित्त एकरूप व्हावं. आपल्याला आपलं चित्त त्याच्या पायाशी राहण्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागते, खबरदारी घ्यावी लागते, काळजी घ्यावी लागते, प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. तरी सुद्धा आपलं चित्त असं खचलंय काल सांगितलं तसं बुमऱ्यासारखं पुन्हा तिथं धडकून पुन्हा माघारी येत. त्या गोपाळांचं काय भाग्य, गोपींचं काय भाग्य, त्या गोपकन्या गोपसंख्या गोपाळ काय भाग्य. चित्त चोरियेले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुडच नाही. हे त्यांचं भाग्य. आम्हाला हे भाग्य प्राप्त करून घ्यायला पाहिजे. आमच्या चित्ताला आम्ही त्याच्या पायाशी लावण्याच्या पेक्षा सुद्धा आम्ही आमचं चित्त असं करायला पाहिजे की त्यांनी येऊन आमच्या चित्ताची चोरी केली पाहिजे. भगवंताची चोऱ्या केल्या कुठं? घर पाहुनी एकांताचे नवविधा नवनीताचे. असं ज्यांच्या नवविधा भक्ती गोकुळी नवविधा नारी, अशा नवविधा ज्या भक्ती आहेत ना त्या नवविधा भक्तीच्या आचरणाने ज्यांचं चित्त लोण्यापेक्षा मृदू झालंय ना त्यांना आपलं चित्त भगवत चरणांना लावण्यासाठी प्रयत्न नाही करावे लागले. त्याला चित्त चोर म्हणले ना. चित्त चोरिले माझे चैतन्य चोरिले म्हणतात ज्ञानोबाराय. अवघे पारुषले दीन दे. मग उपासनेत हे झालं पाहिजे की आमच्या चित्ताची चोरी त्यांनी केली पाहिजे असं आमचं चित्त मृदू झालं पाहिजे. मग अवकाशच नाही होतो येऊन लगेच चोरी करी. नुसतं चोरी करील ज्ञानोबा भगवान सांगतायत ज्याचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. संन्यासात दोन प्रकार. काही फिरते संन्यासी त्यांनी एका जागी 3 रात्रीच्या वर राहायचं नाही. आणि काही क्षेत्र संन्यासी ज्या क्षेत्रात घेतलाय ते क्षेत्र त्यांनी समाधीपर्यंत ओलांडायचंच नाही. भगवान म्हणतात मी त्यांच्या चित्तामध्ये क्षेत्र संन्यासी होऊन राहील. कोणाच्या? जयाचे चोखटे मानसी. आणि चोखट माणूस कशाचा आहे? बरं म्हणा मला आहे ब्रह्मज्ञानाने अंतःकरण जेवढं शुद्ध होतं चोख होतं त्याच्यापेक्षा भक्तिप्रेमाने ते जास्त चोख होते. असं ते भक्ती परिपूर्ण असं चित्त
भगवंत का दिशाने त्याची तो येऊन आपल्या अंतःकरणात राहणार नाही. येऊन या वाद करी तेथे तो तिथे येऊन राहतो. मात्र आम्ही आमचं चित्त असं करायला पाहिजे की जिथं भगवंत येऊन राहावा. असं यांचं चित्त आहे ना, हे चोरले त्यांनी. असं भगवंताचं चित्त आणि आपलं चित्त दोन आहेत का? नाही. भगवंताच्या चित्ताला चित्त म्हणत नाही, त्याला चित म्हणतात, सच्चित आनंद. आणि आपल्याला चित्त म्हणतात का? विषयाच्या संध्या येतो विषयांतु. ते चित्तत्व जाऊन त्याला चिदत्व प्राप्त झालं. पुन्हा त्या चिदत्वाला चित्तत्व प्राप्त होत नाही. परवतोनी पाठी मोरे न टके. गंगा सागराला मिळाली, हॅलो सागरा बरा आहेस का, येते मी आता, असं नाही म्हणत. मिळवणी मिळत त्याच्यात. असं भगवंताचं चित्त आणि आपलं चित्त त्या चिदात मिसळलं ना, आपलंही चित्त न राहता ते चिद्रूपच होतं. हा काला आहे. दैवात हा त्याचा प्रतिकात्मक व्यवहारातला, व्यावहारिक सत्तेतला असा भाग आहे. पण आपल्या चित्ताला चिद्रूपता प्राप्त होणं हा काला आहे. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. एका अभंगात सांगताय, आजी दिवस झाला धन्य सोनियाचा बरा, झाले संताचे संगती, बर्वे भोजन निगुती. का? राम कृष्ण नामे अवघे मोहियेले प्रेमे, तुका म्हणे आला चवी रसाळ हा काला. असा हा काला आहे. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. नाम नामी नामधारक. नाम घेता 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 ज्या नामीचं नाम आहे त्या नामीशी आपण एकरूप झालो. गोविंद गोविंद मना लागल्या काय, गोविंद ते काया भेद नाही देवा. काया गोविंद रूप होते ना, काया असे रूप होते ना. मग असा हा जो काला आहे, नाम नामी आणि नामधारक. राम म्हणता मी इतका कोटी जप केला, इथं नामीशी एकरूपता नाही. एकदाच का होईना मी चांगल्या काय आहो, राम या शब्दाला काय आणखीन बॅकग्राऊंड फार वाईट दिली आपण. कळलं तुम्हाला काय झालं? म्हणजे आपले वसंतराव काय झालं, राम म्हणलं ते राम नाम अमृत पान, पण तिथं वेगळीच छटा आली त्याला. नाही ते नाम, की ज्या नामच्याला बरोबर आपण नामेशी अभ्यास नाम घ्या. आरती ऐकत 21,600 ही अजपाची संख्या आहे. 24 तास. एका तासामध्ये नाम जास्तीत जास्त 900 वेळा. एका मिनिटात 15. म्हणजे तुम्हाला काल विषय सांगितलं होता, एक नाम स्मरण व्हायला, एका नामाचा उच्चार व्हायला, मग ते बरं वैखरीत असो, पश्चंतीत असो, मध्यमेत असो, 4 सेकंद लागले पाहिजेत एका नामस्मरणासाठी, नामोच्चारासाठी. आणि माणसं मला आकडे सांगतात, तो ना द्या आमचा जो किती 2000 तासात मणी फिरव. तुम्ही मणी ओढू शका. नामस्मरण हे एका 4 सेकंदात एकच नामस्मरण. अशा गतीने नाम घ्या. ते नाम घेताना ज्या नामीचं आपल्याला अत्यंत आवडणारं रूप आहे, कुणाला आणि कपालमाला असं शिवशंकरांचं रूप आवडेल, कुणाला गजचर्म व्याघ्रांबर कंठी जोवे वासुकी हात, कुणाला त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणं, कुणाला सुंदर ते ध्यान, कुणाला वक्रतुंड. तुम्हाला जे भगवंताचं रूप आवडेल, प्रत्येक नामस्मरणाबरोबर आपल्याला प्रिय असणारं
भगवंताचं सगुण रूप पहा. आणि तिसरी गोष्ट, आपण घेतलेलं नाम आपल्या कानाने ऐका. म्हणजे पंच ज्ञानेंद्रियातली किती इंद्रिय नामात गुंतली, नामात गुंतली याचा अर्थ भगवंतात गुंतली, आणि किती इंद्रिय शिल्लक राहिली. उन्हाळ मुलं असतात, आपणही अभ्यास करत नाही, अभ्यासू असतात, त्यांनाही आपल्या उन्हाळक्या करायला, पण जर त्याला कुणी मिळालंच नाही उन्हाळक्या करायला, ते उन्हाळखोर सुद्धा नाईलाजाने गप्प पडतं. तसं आपली 5 इंद्रियातली 3 इंद्रिय जर नामात गुंतली म्हणजे भगवंतात गुंतली, बाकीच्या दोन्ही इंद्रियांना नाईलाजाने त्यांच्याशी हस्तांदोलन करावं. असं नाम घ्या. हे नाम घेण्याचं वर्म आहे, हे नाम घेण्याची खूण आहे. कुठं आपल्याला आकडा सांगून बाईक कुणाकडनं आपल्याला मानपत्र, सन्मानपत्र, काही स्तुती गुणगान नाही. नाम कशाला मोजायचं? आपण श्वास मोजले का कधी? जन्माला आल्यापासून नाही, जन्माला यायच्या आधी 2-2.5 महिन्याचं झालं ना ती, आणि सुतिका शास्त्राची तज्ञ आहे ती म्हणते हो हार्टबीट ठीक आहे, तिथपत ते शेवटच्या श्वासापर्यंत नाम राहिलं. आणि ते नाम ह्या पद्धत, ही नाम घेण्याची रीती आहे. मी सांगतोय नाही, मी काय सांगणार करा विठ्ठल स्मरण. नामी रूपी अनुसंधान, नाम आणि त्या नामीचं रूप याचं अनुसंधान घेऊन नामस्मरण घ्या. हा काय असं कथा त्रिवेणी, देव भक्त आणि नाम हा नामस्मरणात्मक आहे. देव आणि भक्त तुझा नाही विचार हा भक्ती प्रेमात्मक काला आहे. दैला आहे प्रतीक आहे असा हा जो काला आहे. एकमेका घालू मुखी सवे घेऊ उंबरी असा हा काल्याचा तो महत्वाचा भाग आहे. आणि हा आनंद भोगण्यासाठी तुकोबारायासारखे आत्मसाक्षात्कारी संत की जे अणुपेक्षाही सूक्ष्म आहेत आणि अत्यंत मोठ्यात मोठे, तुका आकाशा एवढा त्यांची प्रतिज्ञा आहे. उपजोन्या पुढती येऊ कशासाठी? हा भक्ती प्रेमाचा रसास्वाद पुन्हा पुन्हा सातत्याने आणि सेवन करण्यासाठी. उपजोन्या पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका घालू मुखी सवे घेऊ उंबरी तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कंठी धरिला कृष्ण म्हणे. अवघा जनी प्रकार काला वाटू एकमेका वैष्णवा निका संभ्रम. संभ्रम म्हणजे संशय नाही, संभ्रम म्हणजे अत्यानंदाने उत्साहाने प्रेमाने. ज्ञानोबांनी संभ्रम शब्द वापरलाय. संभ्रमाचे आयती येणाऱ्या पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी ज्या उत्साहाने आणि तयारी केली जाते त्याला म्हणतात संभ्रम, म्हणजे अत्यंत प्रेमाने. तसं काला वाटू एकमेका वैष्णवा निका संभ्रम. वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवा निका संभ्रम. तुका म्हणे भूमंडळी आदिबळी वीर गाढे काला वाटू एकमेका वैष्णवानिका संभ्रम. पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव श्री सद्गुरु ज्ञानेश्वर. हा एक नम्र निवेदन हा लक्षात राहील ठेवा. पुन्हा तुमच्याबरोबर संवाद साधण्याचं आणि भाग्य. 13 सालामध्ये 6, 7, 8 आणि 9 मार्च म्हणजे माघ वद्य दशमी म्हणजे दास नवमी 2 एकादशी आहेत. म्हणून स्मार्त एकादशी, भागवत एकादशी आणि द्वादशी म्हणजे 6, 7, 8,
9 मार्च 4 दिवस आपण इथं आणि सेवेच्या द्वारा वाङ्मय सेवेच्या द्वारा भगवंताच्या चरणारविंदी पुष्प समर्पित कर. पुंडरी विठ्ठल 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 पुंडरी कमला श्री ज्ञानदेव सद्गुरु ज्ञानेश्वर. हो ऐकू होतं की कीर्तनाचे निधनाचे नाचले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नामच नाही पापाचे ऐसे केले. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. तो मी वैकुंठी नसे वेळ एक भानुबिंबी नसे वरी योग्यांची माणसे उमरडून जाय. परी तयापाशी पांडवा मी हरपराखे गिवसावा जेथ नाम घोष बारवा करीती माझा. गेले 8 दिवस ज्ञानेश्वरी पारायण आणि संध्याकाळी प्रवचन पारायण यज्ञ आणि प्रवचन श्रवण यज्ञ असे 2 यज्ञांची सांगता या कार्याच्या कीर्तनाने आज झालेली आहे. पारायण आपण जे केलो मतपरायण हा 9व्या अध्यायामध्ये जे आहे भगवंताशी परायण होण्यासाठी म्हणून गीतेचं ज्ञानेश्वरीचं पारायण अत्यंत उपयुक्त असं आहे. आपण काही वेळा असं म्हणतो की भगवद्गीतेचा भगवद्गीता ज्ञानेश्वरी एकच आहे बरं का, 2 नाही आहेत. आम्हाला समजत नाही म्हणून नुसतं पारायण करून काय उपयोग. ज्ञानेश्वरीमध्ये 4-5 ठिकाणी असा उल्लेख आहे. समर्थाचे पंक्ती भोजने तळील्या वरिल्या एकेच पक्वाने तेवी श्रवणे अर्थे पठणे मोक्षाची लाभे. 18व्या अध्यायाच्या शेवटी भगवद्गीतेचं जे महात्म्य सांगितलंय त्याच्यावर ज्ञानेश्वरांचे 2 उभे बघा बरं का. हे पठणाचं तो पै मज यावया लागी म्हणजे माझ्यापर्यंत येण्यासाठी पहिले पेणे करे स्वर्गी. पेणे म्हणजे मुक्काम. माझ्याकडे येण्यासाठी म्हणून तो अगोदर स्वर्गात थांबतो. तिथली जी सुखभोग आहेत ते घेतो. तो पै मज यावया लागी पहिले पेणे करे स्वर्गी मग आवडे तव भोगी. जिथपर्यंत स्वर्ग सुख त्याला आवडेल तिथपर्यंत तो भोगतो. पाठी मजची मिळे शेवटी माझ्याकडेच येतो. तो पै मज यावया लागी पहिले पेणे करे स्वर्गी मग आवडे तो भोगी पाठी मजची. स्वर्गीय हा जो शब्द वापरलाय तो आपण ज्याला स्वर्ग म्हणतो तो अतिप्रित नाही. त्याला नाम संकीर्तन भक्ती प्रेम सेवा हा स्वर्ग माऊलीला अभिप्रेत आहे. तो भोगतो आणि भोगायचा कंटाळा तर मत स्वरूपाची हा त्याचं लक्ष आहे. तो पै मध्ये याव्या लागी पहिले पेणे करी स्वर्गी मग आवडे तो भोगी पाठीमध्ये. ऐशी गीता धनंजया ऐकतया आणि पडतया फळे महानंदे मिया बहु काय. आपण ज्ञानेश्वरीचं पारायण केलं त्याचं हे फळ आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे. संध्याकाळी आपण श्रवण केलं. श्रवणाची निमिषे बैसावे येऊनी साम्राज्य भोवनी सुखी नांदे. हळूहळू अवधान द्यावे तेणे आनंदाचे राशी बैसावे बाप श्रवणेंद्रिया देवे घातली मार. असं श्रवणाचं पण महत्व सांगितलंय. आणि श्रवण काय करावं हे पण आपल्याला संतांनी सांगितलंय. आपण काही पण श्रवण करतो. तुकाराम महाराजांचे गाभांगे थोडक्यात आपण सांगू. आपुल्या हिचा जो असे जगता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा मग माझ्या दैवा पार नाही. गीता आणि भागवत त्याच्याशी संबंधित जे आहे ते ऐकावं असं आपल्याला ऐकायला सांगितलंय. असे आपण भगवद्गीतेच्या तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया प्रत्येक संस्कृती ज्ञान ज्ञानस्तात्वदर्शना त्याच्यावरचे जे 4 ओव्या आहेत त्याचे गेले 6 दिवस अण्णांच्या श्रीमुखातून आपण प्रवचन ऐकलेलं आहे. या 7 दिवसाच्या सोहळ्यासाठी आपल्याला अनेक जणांचं सहाय्य मिळालंय. पहिलं म्हणजे अण्णांनी गेले 7 दिवस पारायणाचं
नियोजन केलं. संध्याकाळची 6 दिवस 7 दिवस प्रवचन झाली. आज काळ्याचं प्रवचन झालं. यासाठी म्हणून आपल्या बिडकर काकांचा हात आपल्याला नेहमीच गेल्या 2-3 वर्षापासून उपलब्ध होतोय. त्या शेतकरी जो असतो ना, तो शेत स्वतः जर कसत नसेल तर कोणतरी पूल ठेवतो आणि मग त्याची वहिवाट लागू होती. तो म्हणतो मी वहिवाटदार आहे, मीच तुमचं शेत कसणार. तसा हा हॉल आहे ना, त्या हॉलची वहिवाट आम्ही वहिवाटदार आहे ना. आमचा वहिवाटीचा हक्क आहे. हा हॉल उपलब्ध करून द्या. आणि बऱ्याच जणांनी आरपी कुलकर्णी, बापू भिडे, सोनटके काका आणि आपण सर्वजण उत्तम सहकार्य केलं. त्यामुळे आपण 2 यज्ञांचं फळ आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आता एक औपचारिकता, व्यावहारिक औपचारिकता म्हणून अण्णांना मी अशी विनंती करतो की हा हॉल आपल्याला ज्यांच्या कृपेनं या निरनिराळ्या उपक्रमासाठी मिळतोय त्या बिडकर काकांना श्रीफळ देऊन त्यांचं अभिनंदन करावं. कुंडली मी वहिवाटाचा अर्थ वेगळा घेतलाय. तुम्हाला इथं पण आणली ही वाट आहे, ही वाट चालू ठेवा. ती वही नोंद वही त्यातली वाट नोंदून ठेवा आणि येत जा. अण्णा तुम्हाला सांगतो आणि येत तुम्ही हक्काने येत जा. माझी वाट नाही, मला तर कळतच नाही माझी वाट कुठली. फक्त वाट लावू नका. भक्तिमानाची वाट लागत नाही, तो योग्य वाटेने पुढे जातो. यानंतर अण्णांचा हार आणि श्रीफळ देऊन सोनटके काका त्याचं पूजन करते. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. आता जे काल्याबद्दल काल्याचे कीर्तन झालं, तो जो काला आहे तो आपल्या सर्व भगिनींनी पोहे लाह्या वगैरे याचा काला आणलेला आहे. तो आता आपल्याला बाहेर जाताना सर्वांना मिळेलच. यानंतरचे जे ताबडतोब कार्यक्रम आहे त्याबद्दल आरपी कुलकर्णी निवेदन करतात. नमस्कार. वास्तविक काल पुढच्या कार्यक्रमाबद्दल ठावरे काकांनी आपल्या सर्वांना सांगितलंच आहे, पण जे काल नव्हते किंवा आणखीन पुन्हा एकदा सगळ्यांना आठवण करून देण्यासाठी मी इथे उभा आहे. रागेंद्र नगर आणि आर के नगर भक्त मंडळीतर्फे आपण ह्या आईची कृपा वास्तूमध्ये नेहमीच धार्मिक कार्यक्रम आयोजित करीत असतो. अण्णा इथे येत असतात. त्याच्याबद्दल काल अण्णांनी सांगितलंच उदाहरण किंवा आपल्या ज्ञानावर जो एक थर बसलेला असतो, राखेचा थर बसलेला असतो झाकणीवर, तसं आमच्याजवळ बुद्धीवर थर बसलेला आहे, ज्ञानावर थर बसलेले आहेत. ती फुंकर मारायला अण्णा इथे येत असतात आणि अशीच फुंकर त्यांनी वारंवार इथे यावी, मारावी, म्हणजे आमची थोडीशी पातळी जी अभ्यास खाली आहे ती थोडीशी वर यायला मदत होईल. हे माझ्या बाबतीत तरी मी सांगतो. आता राजेंद्रनगर भक्त मंडळी, आर के नगर भक्त मंडळीतर्फे पुढचा कार्यक्रम जो आहे तो विप्र साहेबांचा, विप्र काकांचा आहे. रुक्मिणी स्वयंवर, भागवतातील एक रम्य प्रकरण असं आपण त्याला म्हणतो. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांची अत्यंत सुंदर कथा आणि त्याच्यावरील जे तत्वज्ञान निरूपण जे आहे ते विप्र काका 16 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर पर्यंत करणार आहेत. त्या काळामध्ये नवरात्र आहे. नवरात्रानिमित्तच कार्यक्रम आपण हा आयोजित केलेला आहे आणि सर्वांनीच ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो. आपले हे नैमित्तिक कार्यक्रम जे असतात त्यावेळी आपण सर्वजण येत असतात. माझी आपणास अशी विनंती आहे की इथं जे नित्य कार्यक्रम चालतात, उदाहरणार्थ सामुदायिक जप आपला इथे चालतो, शिवाय इथे भगवद्गीतेचं पारायण प्रत्येक भागवत एकादशीला होत असतं, त्यावेळेस मात्र उपस्थिती थोडी कमी असते. माझी आपणास नम्र विनंती आहे की अशा कार्यक्रमांनाही आपण इथे येत जावं. भागवत एकादशीला इथं गीतेच्या पारायणाला, विष्णू सहस्त्रनामाच्या पारायणाला पण अवश्य येत जा अशी माझी आपणास नम्र विनंती आहे. धन्यवाद.
त्याच्यानंतर आरती होईल.